नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. मी केशव जाधव. आज आपली मानदेश न्यूजची टीम नेहमीप्रमाणे मराठा क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत आहे. तुम्ही बघू शकत असाल आता जरांगे पाटलांचा ताफा शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आहे. शिवाजीनगरच्या या ब्रिजवरचा नजारा तुम्ही बघू शकत असाल. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त मराठेच दिसत आहेत. दादा कुठं आलाय? ओके, चॅनलला चाललंय मानदेश न्यूजला. किती जण आलाय? 100 जण. हा कशासाठी चाललाय? आरक्षणासाठी का? छगन भुजबळ छक्का, दुरी तिरी अक्का, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतोय देत नाही? अरे कोणचा म्हणतोय देत नाही? तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, मराठे अशा प्रकारे घोषणा देत वाजत गाजत डीजेच्या तालावरती टाळ मृदुंगाच्या गजरात मराठे निघालेले आहेत मुंबईला. एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे दुरी तिरी छक्का एक्का, दुरी तिरी एक्का. मित्रांनो, दुरी तिरी अक्का, छगन भुजबळ छक्का, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हे आम्ही म्हणत नाही, हे मराठे म्हणतायत आणि आम्ही हे दाखवण्याचं काम करत आहे तुम्हाला. एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, दुरी तिरी अक्का, अरे दुरी तिरी अक्का. मित्रांनो, असं वाजत गाजत डीजेच्या तालावरती, लिजिमच्या तालावरती, जहाज पथकाच्या याच्यावरती मराठे चाललेले आहेत. तुम्ही बघू शकत असाल, यू टर्न आकाराचा ब्रिज आहे. या ब्रिजवरनं तुम्हाला नजारा दिसत असेल. आपली जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त मराठेच आहेत. मित्रांनो, इतिहासात पूर्वी मराठ्यांनी स्वारी केल्यानंतर पुढचं सैन्य सैरभैर होऊन जायचं आणि त्यांचे जे सैन्याचे सेनापती आहेत ते त्यांच्या बादशाहकडे पळत जायचे आणि म्हणायचे, हुजूर मराठे आ गए. मग हे मराठे सुद्धा आता मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत. मित्रांनो, मराठे मुंबईला का चाललेले आहेत? कारण सर्व कायदा सुव्यवस्था किंवा निर्णय घेण्याची क्षमता ही मंत्रालयातच असते. तुम्ही ज्यांना निवडून देतात ती लोक सुद्धा मंत्रालयातच बसतात आणि तिथून ठाम निर्णय व्हावा म्हणून क्रांतीसूर्य मनोजजी जरांगे पाटील यांच्यासह हा ताफा मुंबईला चाललेला आहे. मित्रांनो, या मुंबई वारीचे पूर्ण अपडेट आम्ही आमच्या चॅनलला टाकणार आहोत. अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठा बांधवांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो मित्रांनो, कमेंट सुद्धा करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.